सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री इष्टोपदेश ग्रंथ, श्लोक क्रमांक 43, मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्. यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने, नमोस्तु परमात्मने. श्री पूज्यपाद स्वामींनी रचलेला अतिशय महान असा इष्टोपदेश नावाचा ग्रंथ आपण अभ्यासत आहोत. आणि यामध्ये सर्व प्रकारच्या बाह्य संयोगांपासून विरक्त होऊन या सर्व बाह्य संयोगांचं यथावस्थित ज्ञान करून घेऊन हा जीवात्मा भेदविज्ञान साधतो आणि मग व्रताचरणाद्वारे स्वतःला अधिकाधिक पक्व बनवून स्वतःला अधिकाधिक पात्र बनवून हा जीवात्मा आपल्या निजशुद्धात्म्याच्या ध्यानामध्ये अधिकाधिक स्थिर होत होत साधक दशेमध्ये सुद्धा वृद्धी करीत जातो. या प्रकारचं वर्णन आपण विगत काही श्लोकांमध्ये पाहिलं आहे. मागच्या श्लोकामध्ये आपण हे पाहिलं होतं की योगी परायण जीव आपल्यामध्ये असणाऱ्या समस्त विशेष रूप भेदांना गौण करून सामान्यत्व ऊर्ध्व करून स्वतःला अभेद अखंड रूप अनुभवत राहतो आणि त्यामध्ये त्या विषयाच्या अनुसरून होणारे जे भेद विकल्प आहेत त्यांना अजिबात आठवत नाही, मनाद्वारे त्या भेद विकल्पांमध्ये गुंतत नाही आणि तो स्वतःच्या आत्मानंदामध्ये लीन राहतो. अशा प्रकारचा भाव आपण मागील श्लोकामध्ये पाहिला होता. हे योगी आणि हे आत्मध्यानी जीव आपल्या पुरुषार्थाच्या उग्रतेद्वारे आपल्या आत्मस्वरूपामध्ये इतक्या उत्कृष्ट रीतीने लीन होतात की त्यांना मग बाह्य परिशहांचं आणि उपसर्गांचं भय राहत नाही. या संदर्भातली चर्चा सुद्धा आपण पूर्वी केलेली आहे. अहो अद्भुत यांची शूरता आणि वीरता की वनजंगलांमध्ये आत्म आराधनेमध्ये मग्न असणारे हे महापुरुषार्थी महापराक्रमी जीव अन्य हिंस्त्र आणि अतिशय हिंसक अशा जंगली श्वापदापासून उपसर्ग झाल्यानंतर सुद्धा ते आपल्या ध्यानामधून विचलित होत नाहीत. ओहो आश्चर्य, म्हणजे जंगलातील वाघ सिंह येऊन शरीर खात आहेत आणि माणसाचे लचके तोडताहेत, शरीर खाल्लं जात आहे आणि अशा वेळेला सुद्धा त्या मुनिराजांच्या अंतरंगामध्ये क्षोभ उत्पन्न होत नाही, त्यांच्यामध्ये चित्तामध्ये चंचलता येत नाही, क्षमा भाव दूर होत नाही आणि ते आत्म आराधनेपासून विचलित होत नाहीत. ओहो, म्हणजे शरीरापासून आणि बाह्य संयोगांपासून असलेल्या या भेदविज्ञानाची ही किती मोठी पराकाष्ठा म्हटली पाहिजे की अशा प्रकारच्या विपरीत परिस्थितींमध्ये सुद्धा किंवा अशा प्रकारे सहज रीतीने ध्यानामधून चिगण्याच्या च्युत होण्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा हे पुरुषार्थी जीव आपल्या आत्मध्यानापासून बाजूला जात नाहीत किंवा त्यांच्या अंतरंगामध्ये एक लहानसा क्षुद्र असा विकल्प सुद्धा उत्पन्न होत नाही. सूक्ष्म रीतीनं सुद्धा जे आपल्या आत्मरमणतेपासून बाजूला जात नाहीत अशा प्रकारचा अद्भुत आणि अलौकिक पुरुषार्थ हे योगी आणि योग परायण जीव करतात. आज जाणून घ्यायचं आहे आपल्याला की असं करण्यामध्ये त्यांना पुरुषार्थ किंवा बळ येतं कुठून. म्हणजे आम्हाला जेथे साधे साधे प्रसंग सुद्धा आम्हाला या धर्माचरणापासून किंवा आत्म स्वभावाच्या चर्चेपासून सुद्धा दूर घेऊन जातात किंवा आमच्या चित्ताची चंचलता ही छोट्या छोट्या विकल्पांद्वारे सुद्धा सहजरित्या व्यक्त होते. आणि बरोबर या उलट हे आत्मार्थी जीव अगदी पर्वतासमान संकट कोसळलं तरी सुद्धा आपली स्थिरता गमावत नाहीत. हे उत्कृष्ट बळ आणि ही स्थिरता त्यांच्यामध्ये येते कुठून याचा विचार आज 43 क्रमांकाच्या श्लोकाच्या माध्यमातून आपण करणार आहोत.
जास्त मोठी भूमिका न करता आपण डायरेक्ट या श्लोकाचं जे मर्म आहे ते समजावून घेण्याचा यत्न करूया. पहिल्यांदा हा 43 क्रमांकाचा श्लोक आपण म्हणूया, त्याचं पठण करूया. यो यत्र निवसन्नास्ते स तत्र कुरुते रतिम, यो यत्र रमते तस्मात् अन्यत्र स न गच्छति. यो यत्र निवसन्नास्ते स तत्र कुरुते रतिम, यो यत्र रमते तस्मात् अन्यत्र स न गच्छति. पहा, याच्यामध्ये शिष्य म्हणतो आहे की एवढी अद्भुत आणि अलौकिक ध्यानमय दशा हे योगी जीव कशा प्रकारे प्राप्त करतात आणि त्यांना ही आत्म आराधनेची लीनता कशा प्रकारे साधली जाते. तर त्याचं उत्तर देताना पूज्यपाद स्वामी म्हणतात, योचा अर्थ होतो यह, यह यत्र निवसन अधिक आस्ते स तत्र कुरुते रतिम. सोपा आहे श्लोक. यो म्हणजे यह यत्र रमते तस्मात् अन्यत्र स न गच्छति. या श्लोकाचा शब्दार्थ असा आहे, यह म्हणजे जो, यत्र म्हणजे जेथे, निवसन आस्ते म्हणजे राहत असतो, सह तो, तत्र तेथे, रतिम कुरुते म्हणजे रती करतो म्हणजे रमतो, यह जो, यत्र जेथे, रमते रमतो, तस्मात तेथून, अन्यत्र दुसरीकडे, सह म्हणजे तो, न गच्छती जात नाही. अर्थाच्या दृष्टीने हा श्लोक अतिशय सोपा आहे आणि माधुर्याच्या दृष्टीने तर या श्लोकाची महिमा काय वर्णावी. या श्लोकामध्ये पूज्यपाद स्वामी आपल्याला हे सांगू इच्छितात, अन्वयार्थ असा, जो जेथे राहतो तो तेथे रमतो आणि जो जेथे रमतो तो तेथून दुसरीकडे जाण्यास सहजासहजी तयार होत नाही. तो दुसरीकडे जात नाही असा या श्लोकाचा अर्थ आहे. जो जेथे राहत असतो तो तेथे रमतो आणि जो जेथे रमतो ती जागा सोडून तो दुसरीकडे जात नाही. ही सर्व कथानक, ही सर्व चर्चा कोणत्या प्रसंगामध्ये आलेली आहे, तर जो आत्मार्थी जीव समस्त संसार जन्य विकल्पांचा त्याग करून आपल्या शुद्ध आत्मद्रव्याच्या समीप आला आहे, अशा साधक जीवाच्या बाबतीत म्हणतात की तो आता बाह्य संयोगांमध्ये राहत नाही. तेथे तो कदाचित भूमिकेनुसार गृहस्थाश्रमामध्ये किंवा मुनी अवस्थेमध्ये असू दे, असा हा साधक जीव कोणत्याही परिस्थितींमध्ये असू दे, म्हणजे तो सागार असू दे किंवा अनगार असू दे, घरामध्ये राहणारा श्रावक असू दे किंवा वन जंगलांमध्ये राहणारा मुनींचा जीव असू दे, तो कोठे राहतो. असे साधक जीव कोठे राहतात, तर आपलं उत्तर येईल, श्रावक आहे तो घरी राहतो आणि मुनी आहेत ते जंगलांमध्ये किंवा निर्जन ठिकाणी राहतात. तर वास्तवामध्ये असं नाहीये. हाच महत्वाचा मुद्दा पहिल्यांदा आपण इथे समजावून घेऊया की हे साधक जीव कोठे राहतात. तर जे आपल्याला जे भासतं प्रत्यक्षामध्ये, जे आपल्या डोळ्यांना दिसतं की हा गृहस्थ आहे, हा ज्ञानी आहे आणि तो घरामध्ये राहतो आणि हे मुनी जंगलांमध्ये राहतात, वास्तवामध्ये ज्ञानींच्या राहण्याचं ठिकाण हे असं बाहेर घर किंवा जंगल असं नसतंच मुळी. मग कुठे राहतात ते, त्यासाठी एक छोटासा नियम आपण लक्षात घ्या. आपण कोठे राहतो, आपण कोठे राहतो, उत्तर आहे आपले परिणाम, आपला उपयोग जेथे असतो तेथे आपण राहतो. आणि आपण कसे आहोत, तर आपले परिणाम जसे आहेत तसे आपण आहोत. काय काय सांगितलं, खूप महत्वाचा नियम आहे हा, नक्की लक्षात ठेवा. पहिला प्रश्न, आपण कोठे राहतो, उत्तर आहे जेथे आपला उपयोग असतो तेथे आपण राहतो. आपण कसे आहोत, तर जसे आपले परिणाम आहेत तसे आपण आहोत. आता हा नियम आपण समजावून घेऊया. आपण कोठे राहतो किंवा आपण कोठे असतो, तर ज्या ठिकाणी, ज्या जागेवरती आपण असतो बसलेले किंवा उभे, तर तेथे आपण राहतो हे चुकीचं आहे.
उलट आपला उपयोग जेथे असतो तेथे आपण असतो. उपयोग म्हणजे ज्ञान दर्शन, उपयोग म्हणजे आपलं ज्ञान जिथे असतं तिथे आपण असतो. आता आपल्याला विचारलं की आपण कुठे बसलेला आहात, तर आपण म्हणाल की आम्ही आमच्या आमच्या घरामध्ये किंवा जिथे आहोत तिथे बसलेलो आहोत. तर वास्तवामध्ये तिथे नाही आहात. तुमचं ज्ञान या व्याख्यानामध्ये लागून राहिलेलं आहे, आपलं ज्ञान हे ऐकण्यामध्ये लागलेलं आहे. त्यामुळे आपण कुठे राहता आहात, आपण कुठे बसला आहात, तर आपलं ज्ञान या इष्टोपदेश मध्ये असल्यामुळे आपण इष्टोपदेश मध्ये वास करता आहात. नाही ना पटत हे? हे बघा, एखादी माता आपल्या मुलाची वाट पाहते आहे आणि तिचं ध्यान हे आपल्या लहान मूल जे काही बाहेर आहे त्याच्यामध्ये गुंतलं आहे. तर त्यावेळेला ती माता कुठे बसलेली आहे, तर ती आपल्या घरात बसल्यासारखी दिसते, परंतु ती घरात नाही आहे. तिचं चित्त जे सगळीकडे धावतं आहे, फिरतं आहे, तिचं ज्ञान जिथे जिथे जात आहे तिथे ती आहे. आपण म्हणतो ना, ओ तुमचं लक्ष कुठे आहे, तुम्ही इथे बसलेला आहात पण तुमचं लक्ष इथे नाही आहे. मग आपलं लक्ष जिथे असतं वास्तवामध्ये आपण तिथेच असतो. असं घडतं. शिक्षक वर्गामध्ये शिकवत असतात आणि एखाद्या विद्यार्थ्याचं लक्ष कुठेतरी दिल्लीमध्ये असतं. तो कुठेतरी तिथे फिरायला गेलेला असतो आणि त्याच्या आठवणींमध्ये त्याचं मन रमलेलं असतं. मग तो इथे आहे की दिल्लीमध्ये आहे, तर वास्तवामध्ये त्याचं चित्त दिल्लीमध्ये असल्यामुळं तो दिल्लीमध्येच वास करतो आहे. असंच उदाहरण देता येईल की अशोक वनामध्ये त्या बंधनामध्ये ठेवलेली ती सीता, मग ती सीता कुठे राहते आहे? ती अशोक वनामध्ये राहते आहे, तिचा निवास आहे, की तिचं सगळं चित्त अयोध्येमध्ये किंवा रामाजवळ आहे म्हणून ती रामासोबत आहे? खरं उत्तर काय आहे? तर वास्तवामध्ये असं दिसेल की ती अशोक वनामध्ये राहते आहे किंवा तिचं ठिकाण तिचं ते आहे, परंतु वास्तवामध्ये तसं नाही आहे. आपण कुठे असतो, तर आपण जिथे आपला उपयोग असतो तेथे आपण असतो. ओहो, हे समजावून घेणं खूपच गरजेचं आहे आणि तितकंच आनंददायक सुद्धा आहे. याद्वारे आपण आपल्या ज्ञानाद्वारे आपल्या हव्या असणाऱ्या विषयाशी स्वतःला जोडू शकतो. आणि पुढचं सांगितलं आपण कसे आहोत, तर जसे आपले परिणाम आहेत तसे आपण आहोत. थोडीशी ही खूप मार्मिक चर्चा आहे बरं. सगळं जग आपल्याला चांगलं म्हणत असेल, सगळं जग आपली स्तुती करत असेल, परंतु आपले परिणाम खोटे असतील, आपले भाव खोटे असतील, आपले विचार खोटे असतील, तर या सगळ्या जगानं आमची कितीही प्रशंसा केली आणि स्तुती केली तरी सुद्धा ते जग जसं आम्हाला मानतं आहे, जसं आपल्याला म्हणतं आहे तसे आपण आहोत का? नाही. कारण जग जसं म्हणतं तसे आपण नाही आहोत. आपले परिणाम आणि आपले भाव जसे आहेत तसे आपण आहोत. कारण आपली असलियत, आपली सत्यता ही आपल्या परिणामांच्या द्वारे आहे. लोक आपल्याला काय म्हणतात आणि काय ओळखतात याच्यावरती नाही. याच्या उलट सुद्धा आहे. सगळं जग पापाच्या उदयाने कदाचित सगळं जग आम्हाला नावं ठेवत असेल, कदाचित भ्रमवश आमची निंदा करत असेल, परंतु तसा अपराध आम्ही केला नसेल आणि आमचे परिणाम सर्वांग सुंदर असतील, तर त्या जगाच्या म्हणण्याने आम्ही वाईट सुद्धा होणार नाही. आम्ही आमच्या परिणामांच्या द्वारे चांगलेच असू. थोडक्यात काय सांगितलं, आम्ही कसे आहोत, तर आम्ही तसेच आहोत जसे आमचे परिणाम आहेत. दोन गोष्टी सांगितल्या. आम्ही कोठे राहतो, जेथे आमचा उपयोग असतो, जेथे आमचं ज्ञान असतं. आणि आम्ही कसे आहोत, तर जसे आमचे परिणाम आहेत, जसे आमचे भाव आहेत तसे आम्ही आहोत. आता हाच नियम ज्ञानी जीवाला लागू करा. जो ज्ञानी जीव, आत्मार्थी जीव, आत्म अनुभव संपन्न जीव, मग तो गृहस्थ असो किंवा मुनी असो, ते कोठे राहतात? घरामध्ये राहतात की जंगलामध्ये राहतात? हा नियम लागू करा. तो कुठे राहतो? जेथे त्याचा उपयोग असतो. मग आता गृहस्थ असो किंवा मुनी असो, त्यांचा उपयोग कुठे लागून राहिलेला आहे? आपल्या शुद्ध आत्मद्रव्याकडे लागून राहिला आहे. त्यांची लीनता ही आपल्या आत्मद्रव्याला जाणण्यामध्ये अनुरक्त झालेली आहे. यावरून लक्षात येतं की ते बाह्य कुठे राहतात हे महत्वाचं नाही, त्यांचा निवास हा त्यांच्या आत्मद्रव्यामध्येच आहे. समजलं का? आणि म्हणून येथे म्हणतात, जो जेथे राहतो तो तेथे रमतो. आता जोडा,
मुनी आणि श्रावक ज्ञानी जीव कोठे राहतो? आपल्या आत्म्यामध्ये राहतो. आणि जो जेथे राहतो तो तेथे रमतो. आणि ते आत्मद्रव्यामध्ये राहतात म्हणून ते तेथेच रमतात सुद्धा. काय अद्भुत आहे, अद्भुत अद्भुत. मला तर या श्लोकाने खूप निहाल केलं, मला खूप आनंद दिला. कसा आनंद? का आनंद दिला? कारण हे किती सर्वांग परिपूर्ण तथ्य आहे. म्हणजे हा सिद्धांत आहे की जो जेथे राहतो तो तेथे रमतो. आणि या सर्व ज्ञानी जीवांचा उपयोग हा आत्मद्रव्यामध्ये केंद्रित झालेला असल्यामुळे ते खऱ्या अर्थानं आत्म्यामध्येच वास करत आहेत. आणि ज्याचा जेथे निवास असतो तो तेथे रमतो. एवढा हा लॉकडाऊनचा पिरियड चालू असताना सुद्धा, सर्वत्र सगळं बंद झालेलं असताना सुद्धा जे लोक पुण्याच्या उदयाने आपापल्या घरी होते ते तेथे आरामात राहिले. कारण ते तेथेच राहतात आणि तेथेच रमतात. या उलट जे आपल्या घरापासून दूर होते ते तेथे रमले नाहीत. खूप हालापेष्टा सहन करून सुद्धा त्यांनी आपलं घर गाठण्याचा प्रयत्न केला, अजूनही करत आहेत. काय कारण आहे याचं? कारण जो जेथे राहतो तो तेथे रमतो. जे आपलं राहण्याचं ठिकाण असतं तेथेच आपलं मन रमतं. हे सर्वानुभूत आहे. म्हणजे हे सगळ्यांच्या द्वारे सहजरित्या परिचित आहे. अगदी लहान मुलांचं उदाहरण घ्या ना, की लहान मुलं पहा तुम्ही, आपण एखाद्या ठिकाणी लहान मुलांना घेऊन गेलो परिचितांच्या ठिकाणी आणि तेथे आपण 1 तास, 1.5 तास, 2 तास राहिलो आणि त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये पण एखादं मूल असेल आणि त्या मुलाशी आपल्या मुलाशी गट्टी जमली आणि ते दोघे खेळात रमले, तर आपली जाण्याची वेळ झाल्यानंतर जेव्हा आपण आपल्या मुलाला चला जाऊया आता म्हणतो, त्यावेळी त्याचं उत्तर काय येतं? नाही, आम्हाला अजून खेळायचं आहे. म्हणजे त्या लहान मुलाच्या परिणतीवरून कळतं की तो तेथे आला, तेथे राहिला आणि तेथे राहिल्यानंतर सहजच त्या संयोगांशी त्याची एकरूपता झाली आणि तो तेथेच रमला. का? कारण जो जेथे राहतो तो तेथे रमतो. लहान मुलांचं आहे. तुम्ही म्हणाल हे लहान मुलांचं झालं, मोठ्या माणसांना हा नियम लागू होत नाही. उलट फार जास्त लागू होतो. कारण जेव्हा ही आमची तरुण पिढी आपापली भाकरी शोधण्यासाठी, आपापला चरितार्थ चालवण्यासाठी जेव्हा आपलं मूळ गाव सोडून दुसऱ्या गावांमध्ये राहायला गेले, नोकरी कामधंद्यावश किंवा ज्यांचा जॉब असेल त्या निमित्ताने, अगदी आमचे काही मित्र परदेशात सुद्धा गेले, तेव्हा ते परदेशातले किंवा अन्य ठिकाणचे मित्र सांगतात की ते त्यांच्या आई वडिलांना खूप विनंती करतात की तुम्ही या, आमच्या सोबत राहा, आता गावाकडे काय ठेवलेलं आहे, या तुम्ही इकडे. तर त्यावेळेला त्यांचे पालक तयार होत नाहीत. का तयार होत नाहीत? तर त्यांचं हे उत्तर असतं, आमचं सगळं जीवन इथे गेलेलं आहे, आमचे सगळे परिचित लोक येथे आहेत, या मातीशी आमची नाळ जोडलेली आहे आणि तिथे सगळे अपरिचित आहेत, तिथे आमचा टाइमपास कसा होणार, तिथे आम्ही कसे राहणार. आणि म्हणून ते आपल्या मुलांकडे सर्व सुविधा असताना सुद्धा जायला तयार होत नाही. याच्यावरून काय लक्षात येतं? जो जेथे राहतो तो तेथे रमतो. ते तेथे राहिलेले आहेत म्हणून ते तेथे रमलेले आहेत. आता ते तिकडे आपलं वास्तव्य ठिकाण सोडून दुसरीकडे जायला तयार होत नाहीत. हे सर्वानुभूत आहे, ह्याच्यामध्ये काय मी नवीन सांगत नाहीये. परंतु तो नियम इथे लागू करायचा आहे. कसा लागू करायचा आहे? की महापुरुषार्थाने, महान पराक्रम करण्याने, ज्यांनी आपल्या ज्ञानोपयोगाला अनादी काळापासून जो उपयोग परद्रव्यांमध्ये भटकत होता, महापुरुषार्थांनी ज्या पुरुषार्थी जीवांनी तो ज्ञानाचा उपयोग परपदार्थांपासून वळवून आपल्या शुद्ध आत्म्यामध्ये केंद्रित केला आणि ते आता तेथे राहू लागले, तर मग सांगा, इतक्या पुरुषार्थांनी ज्यांनी आत्मस्वरूपाला संपादित केलं, आत्मस्वरूपाला प्राप्त केलं, आता ते तेथे न रमता बाहेर कसे जातील? निश्चितच ते त्याच आत्मस्वरूपामध्ये रमतील, ते तेथून बाहेर जाणार नाहीत. अद्भुत. ते त्यांची रमणता तेथे सहजरित्या होणं साहजिक आहे. का रमतात? हे ज्ञानी जीव त्या आत्मस्वरूपामध्ये का रमतात? त्याचं एकच सगळ्यात महत्वाचं कारण आहे, कारण तेथे त्यांना अनाकुल आनंदाची प्राप्ती होते, निराकुल सुखाची प्राप्ती होते आणि त्या सुखामुळे ते तेथे रमतात.
सुख वाटल्याशिवाय, अनुकूलता प्रतिभासित झाल्याशिवाय, अनुकूल वेदन झाल्याशिवाय रमणं शक्य होत नाही. आम्ही एखाद्या ठिकाणी रमतो कारण तिथं आपल्याला बरं वाटतं. आता या ज्ञानी जीवांना आपल्या आत्मस्वरूपामध्ये अतिंद्रिय आनंदाचा महासागर प्राप्त झालेला असताना ते तेथे रमणार नाहीत असं कसं होईल? निश्चितच त्या सुखानुभूतीद्वारे ते त्या शुद्धात्म्यामध्ये सहजरित्या रमतात. हो, समयसार ग्रंथामध्ये सुद्धा या संबंधी गाथा येते की मोक्ष मग में थाप निज को निज में ही नित्य विहार कर, पर द्रव्य में न विहार कर. काय म्हटलंय? चेत कर निज ध्यान धर, अशी त्याचा पद्यानुवाद आहे हा या गाथेचा. मोक्ष पथ में थाप निज को, चेत कर निज ध्यान धर, निज द्रव्य में तू विहार कर, पर द्रव्य में न विहार कर. इतकं सुंदर सांगितलेलं आहे की बाबा रे, मोक्ष मार्गामध्ये स्वतःला स्थापित कर आणि त्याच्यामध्येच चेत, त्याच्यामध्येच लीन हो, त्याचंच ध्यान कर आणि निज द्रव्यामध्येच तू विहार कर. तुला फिरायचं आहे ना तर आपल्या द्रव्यामध्येच विहार कर, परद्रव्यामध्ये तू विहार करू नकोस. अशा प्रकारचा आदेश मूळ गाथांमध्ये कुंद भगवंतांनी दिलेला आहे. आणि सुखाची प्राप्ती होत असताना ते सुख सोडून व्यक्ती दुसरीकडे जाईलच कशाला? निश्चितच जाणार नाही. ओहो, ती म्हणजे अतिशय अशुची, अतिशय दुर्गंधित आणि अतिशय अपवित्र असं रक्त शोषून घेणारी जळू असते. आपल्याला कल्पना असेल की जळू नावाचा जो जंतू असतो तो काय करतो तर रक्तप्राशन करतो. आणि चांगलं रक्तप्राशन करत नाही. जे रक्त सडलेलं आहे, कुजलेलं आहे, अपवित्र झालेलं आहे, तर त्या अशा अशुद्ध रक्ताला प्राशन करणारी, सेवन करणारी जळू जर एकदा चिकटली तर मग खूप प्रयत्न करून सुद्धा तिला त्या रक्तसेवनापासून बाजूला करता येत नाही. इतकी ती घट्टपणे त्या रक्तसेवनामध्ये मग्न असते. आणि चुकून जर त्या जळूला काढण्याचा प्रयत्न केला तर ती काढत असताना तिच्या शरीराचे 2 तुकडे होतात, ती मरून जाते. परंतु रक्तप्राशन करण्याचं काम काही ती सोडत नाही. म्हणजे मरणाच्या किमतीवर सुद्धा ती ते दुर्गंधित आणि अशुची रक्तप्राशन करणं सोडत नाही. हे त्या क्षुद्र जंतूच्या बाबतीत घडतं. इथे तर परम पवित्र, शुचितामय, अखंड, निराकुल, इच्छारहित, अव्याबाध आत्मिक सुखाची प्राप्ती होत असताना हे धन्य धन्य पुरुषार्थी जीव मरणाच्या किमतीवर सुद्धा आपल्या त्या आनंदापासून, सुखोपभोगापासून दूर होत नाहीत. जर तो जीव तेथे त्या क्षुद्र अशा अशुची आनंदामध्ये रममाण होऊन तेथे रमत असेल तर जेथे ज्यांना निराकुल आत्मिक आनंदाची प्राप्ती झाली त्यावेळेला ते पुरुषार्थी जीव त्या आत्मानंदामध्ये रमतील तर त्याच्यामध्ये आश्चर्य कसलं? निश्चितच त्यांची रमणता सहज स्वाभाविकच आहे. अशा प्रकारे आपण पाहतो की जे जेथे राहतात ते तेथेच रमतात, यात काही शंका नाही. आणि हे ज्ञानी जीव तर आपल्या आत्मस्वरूपामध्ये राहतात कारण त्यांचा उपयोग सदाकाळ आपल्या आत्मद्रव्यामध्ये लागलेला असतो आणि ते आत्मद्रव्यामध्येच राहतात आणि तेथे त्यांना अखंड सुखाची प्राप्ती होत असल्यामुळे ते तेथेच रमतात सुद्धा. हो, कित्येक वेळेला आपण पर्यटनासाठी बाहेर जातो आणि अन्य ठिकाणी फिरतो आणि त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की या डोंगराळ प्रदेशामध्ये जरी निसर्ग सौंदर्य भरपूर असलं तरी सुद्धा येथे राहणं बाकी फार कठीण आहे. इथले लोक किती वाईट पद्धतीनं राहतात किंवा किती विपरीत परिस्थितींमध्ये राहतात, प्रतिकूलतांमध्ये राहतात, असं काही वेळेला आपल्या लक्षात येतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जन्मलेले आणि त्या ठिकाणी राहणारे, त्या प्रतिकूल परिस्थितीत राहणारे लोक सुद्धा ती जागा सोडून दुसरीकडे जायला तयार होत नाहीत कारण ती त्यांची मातृभूमी असते. म्हणजे जे जेथे जन्माला आले त्या ठिकाणची ओढ त्यांना सुटत नाही.
मग भलेही त्यांना कितीही प्रतिकूलता येऊ दे, परंतु ते तेथेच राहण्याचा प्रयत्न करतात, तेथेच रमतात. मग जिथे प्रतिकूलतांनी युक्त असताना सुद्धा लोक राहतात आणि रमतात, या उलट ज्यांना जेथे कोणती प्रतिकूलताच नाही, जेथे ज्यांना कोणती बाधाच नाही, अबाध निर्बाध अव्याबाध सुख ज्यांना सदाकाळ प्राप्त होत आहे, अशा आत्मस्वरूपामध्ये ज्ञानी जीव रमतील, तर त्यामध्ये कोणतं आश्चर्य आहे किंवा त्याच्यामध्ये कोणता प्रश्न आहे? निश्चितच कोणत्याही प्रकारची बाधा नाही. हे आत्मार्थी जीव आपल्या आत्मस्वरूपामध्ये मग्न राहतात, हे सहज स्वाभाविकच आहे. समस्त संसारी जीव म्हणतोय, समस्त संसारी जीव हा आत्मार्थ सोडून बाह्य संयोगांमध्येच राहत आहेत. आणि बाह्य संयोगांमध्येच राहतात कारण त्यांचा उपयोग एक आत्मा सोडून 5 इंद्रियांच्या विषयभोगांमध्येच भटकतो आहे. आणि हे संसारी जीव तेथेच राहत असल्यामुळे तेथेच रमत आहेत. हा नियम मी उलटा लागू करतो आहे. कोणासाठी? अज्ञानी जीवांसाठी. येथे आलाय ज्ञानी जीवांसाठी, पण मी उलट करतो आहे. अज्ञानी जीवांना सुद्धा हाच नियम लागू होतो. जो जेथे राहतो तो तेथेच रमतो. हा अज्ञानी जीव सुद्धा 5 इंद्रियांच्या विषयभोगांमध्येच राहतो आहे, त्यांचंच ज्ञान करतो आहे, त्यांचीच इच्छा करतो आहे, त्यांचीच अभिलाषा बाळगतो आहे आणि त्यांच्या सेवनाद्वारेच सुखी होण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जो जेथे राहतो तो तेथे रमतो. आणि म्हणून हा अज्ञानी जीव सुद्धा याच बाह्य संयोगांमध्ये रमत आहे. अद्भुत. फक्त अडचण काय झाली आहे की ते रमत असताना पूर्णांशाने रमत नाही. एकाच विषय भोगाचा आनंद घेतो न घेतो तोपर्यंत त्याला त्याचा कंटाळा येतो आणि दुसरीकडे लागतो. पहा ना, म्हणजे कोणताही एक विषय भोग अखंडितरित्या कुठे घेतो? खरोखर सुखाची प्राप्ती होत असेल तर त्या विषय भोगामध्ये सदाकाळ तन्मय राहायला पाहिजे. परंतु हा संसारी जीव एकाच विषय भोगामध्ये सदाकाळ रमताना दिसत नाही. टीव्ही पाहताना सुख असेल तर सदाकाळ टीव्ही पाहिलं पाहिजे. गाणी ऐकताना सुख मिळत असेल तर सदाकाळ संगीताला ऐकलं पाहिजे. जर भोजन करण्यामध्ये आनंद असेल तर सदाकाळ भोजन करायला पाहिजे. परंतु या सर्व विषय भोगांमध्ये हा जीव काही काळ रमल्यासारखा भासतो, परंतु त्याच विषय भोगांना भोगून त्याला त्याचा कंटाळा येतो, वीट येतो आणि त्या विषय भोगांची अधिकता झाली तर जीव त्या विषय भोगापासून दूर पळतो. बास, पुरे आता, अशा प्रकारे तो त्याच्यापासून विरत होतो. इतकंच काय, जर जबरदस्ती विषय भोग घेतले गेले, त्यांची जबरदस्ती केली गेली तर हा जीव त्या विषय भोगांमुळे दुःखी सुद्धा होतो. निश्चितच मी हे जे सांगतोय ते आपल्याला पटत असेल, कारण विषय भोग हे आमची इच्छा असतानाच सुखदायक भासतात आणि जितकी इच्छा आहे तितकेच सुखदायक भासतात. आमची इच्छा कमी झाली किंवा संपली तर तेच विषय भोग आम्हाला दुःख देऊ लागतात. ओहो, अद्भुत आहे. जिलेबी खूप आवडते, खूप आवडते, खूप आवडते, पण इच्छा असेल तर आवडते आणि जितकी इच्छा आहे तितकीच आवडते. आमची खाऊन इच्छा झालेली आहे आणि तरी सुद्धा आम्हाला जबरदस्ती जिलेबी खायला लागत आहे, तर निश्चितच ते मिष्ठान्न, तो गोड पदार्थ आम्हाला दुःखदायक होतो आहे. खरं आहे ना हे? याच्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की अज्ञानी जीव या 5 इंद्रियांच्या विषय भोगांमध्येच राहतो आहे आणि तेथेच रमतो आहे, परंतु त्याचं ते रमणं खरं रमणं नाही आहे, कारण तो त्या विषय भोगांना सुद्धा कंटाळतो आहे. मग शुद्ध आत्मा कसा आहे? ओहो, एकदा त्याच्यामध्ये डुबकी मारल्यानंतर साधी अनंत काळापर्यंत जरी त्या शुद्ध आत्म्याचा निरंतर भोग घेतला गेला तरी सुद्धा एका समयासाठी सुद्धा ज्याचा कंटाळा येऊ नये असा अद्भुत महापदार्थ हा शुद्ध आत्मा आहे. ओहो, अद्भुत. काय सांगितलं की एकदा आत्मा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा अनंत काळापर्यंत जरी त्या आत्मा अनुभवामध्ये राहावं लागलं तरी सुद्धा त्या आत्मानंदाचा कंटाळा येत नाही. बस, पुरे आता,
असं म्हणून त्या आत्मानुभवातून बाहेर पडण्याची इच्छा होत नाही. अशा प्रकारचा अद्भुत महिमामय स्वभाव हा आमच्या शुद्ध आत्म्याचा आहे. कारण तो स्वभाव आहे आणि स्वभावाला कधीही मर्यादा नाहीत. स्वभावामध्ये कधीही कंटाळा येत नाही, स्वभावाचा कधी उबग येत नाही, कारण ते स्वद्रव्य आहे आणि स्वद्रव्य रमणतेचा कधीही मर्यादा येत नाही. ओहो, सीमा येत नाही. अद्भुत. मी कसं सांगू आपल्याला, मला प्रश्न पडतो कधी कधी. एवढा अद्भुत महिमामय हा पदार्थ आहे. म्हणजे आम्हाला 5 इंद्रियांच्या विषय भोगांमध्ये रमताना व्हरायटी पाहिजे. व्हरायटी पाहिजे म्हणजे एक रसनेंद्रियाचा विषय, आम्हाला जिलेबी आवडते, पण दररोज जिलेबी दिली तर नाही चालणार. आम्हाला उद्या खीर पाहिजे, परवा दिवशी आम्हाला दुसरं काहीतरी पाहिजे, परवा दिवशी त्याच्यानंतर आम्हाला दुसरा कोणता तरी पदार्थ पाहिजे. म्हणजे एक रसनेंद्रियाच्या भोगामध्ये सुद्धा आम्हाला व्हरायटी पाहिजे. आणि केवळ रसनेंद्रियाचं नाही, रसनेंद्रियाचा भोग संपला रे संपला की आम्हाला चक्षुरेंद्रियाचा विषय पाहिजे, तिथे व्हरायटी बदलायला पाहिजे. चक्षुरेंद्रियाचा विषय बघून बघून कंटाळा आला की आम्हाला कर्णेंद्रियाचा विषय पाहिजे, कर्णेंद्रियाचा विषय झाला की स्पर्शनेंद्रियाचा विषय पाहिजे. म्हणजे आम्हाला असे विषय बदलून बदलून व्हरायटी पाहिजे, तेव्हा आम्हाला काय होणार आहे, या पद्धतीने आनंद मिळणार अशी आमची धारणा आहे. परंतु हे मोक्ष सुख हा आत्मिक आनंद असा अद्भुत पदार्थ आहे की तो कितीही भोगत राहिला तरी सुद्धा या जीवाला कंटाळा येत नाही. असा हा अद्भुत महिमामय पदार्थ आहे की जेथे रमल्यानंतर या जीवाला कधीही त्या गोष्टीचा कंटाळा येत नाही, उबग येत नाही. आणि म्हणून ही गाथा किंवा हा श्लोक अत्यंत महत्वपूर्ण ठरतो की जो जेथे राहतो तो तेथेच रमतो, आणि जो जेथे रमतो तो तेथून दुसरीकडे जात नाही, तो दुसरीकडे बाहेर पडत नाही. दुसरीकडे बाहेर पडेल कशाला बोला. सगळीकडे कोरोना किंवा या प्रकारचा लॉकडाऊन असताना आम्ही बाहेर जर खतरा असेल, बाहेर जर धोका असेल, बाहेर जर मरणाची भीती असेल तर सर्व सुखांनी परिपूर्ण असं आमचं घर सोडून आम्ही बाहेर पडू कशाला. अगदी त्याचप्रमाणे ज्याला आपल्याला सुरक्षित असा शुद्ध आत्मा प्राप्त झाला की जेथे कोणतं भय नाही, जेथे कोणतं संकट नाही, जेथे कोणतं अरिष्ट नाही, असा हा शुद्ध आत्मा जो की सर्व समाधानकारक आहे, सर्व सुखकारक आहे, असा आत्मा सोडून हा जीवात्मा, हा ज्ञानी जीव बाह्य पदार्थांमध्ये, संयोगांमध्ये, कषायांमध्ये, परपदार्थांमध्ये जाईलच कशाला. तो अजिबातच जाणार नाही. मी एक प्रश्न विचारतो आपल्याला. घराबाहेर प्रचंड मोठं वादळ आलेलं आहे, प्रचंड मोठं वादळ आहे, अगदी मोठमोठे वस्तू सुद्धा त्या वाऱ्यामध्ये उडून जात आहेत, भयानक मुसळधार पाऊस सुरू आहे. अशा भयंकर वादळामध्ये तुफान आलेला असताना धुळीचे लोट उठतात, भयंकर परिस्थिती बाहेर तांडव चालू आहे. अशा वेळेला आपण जर घरामध्ये सुरक्षित असाल तर काय आपण बाहेर पडाल? अशा वेळेला बाहेर जाल? निश्चितच जाणार नाही. आम्ही आमच्या घरात सुरक्षित राहू. मी उलट विचारतो, काय आपण दरवाजे खिडक्या उघड्या ठेवून बसाल? नाही, त्या सुद्धा आम्ही बंद करू. का बंद करू? कारण बाहेर असणाऱ्या, आम्ही स्वतः बाहेर तर जाणारच नाही, परंतु बाहेर असलेल्या परिस्थितीचा प्रभाव आमच्या घरात येऊ नये म्हणून आम्ही सर्व दारे खिडक्या झाकून बंद करून सुरक्षित बसू. अगदी त्याचप्रमाणे बाह्यामध्ये हा सर्व कर्मांचा बंध सुरू असताना, बाह्यामध्ये हे सगळे कषायांचे तांडव सुरू असताना, हा शुद्ध आत्मा एकदा जर आपल्या आत्मद्रव्यामध्ये रमला की मग तो बाहेरून येणारे अल्पस्वल्प सुद्धा हे धुळीचे कर्म, धुळीचे रजकण आत येऊ नयेत म्हणून, आश्रव होऊ नये म्हणून सर्व प्रकारे स्वतःला सुरक्षित करतो. आश्रवाला येण्याचे सर्व द्वार बंद करण्याचा प्रयत्न करतो. ओहो, अशा प्रकारे अद्भुत महिमा ही आत्मस्वभावाची आहे. अशा आत्मस्वभावाला प्राप्त होणारा जीव, हा ज्ञानी जीव, हा आपल्या आत्मस्वभावामध्ये रमतो आणि तो रमला की मग तेथून बाहेर पडण्याचा त्याला कदापिही विकल्प येत नाही. उत्कृष्ट वस्तू मिळाल्यानंतर अनुत्कृष्ट वस्तूचा मोह का बरे राहील? अजिबातच उरणार नाही.
आणि म्हणून या पूज्यपाद स्वामींनी या श्लोकामध्ये आपल्याला हा बोध दिलेला आहे की ज्ञानी जीव एकदा आत्मस्वरूपाला प्राप्त केल्यानंतर तो तेथेच रमतो, तेथून तो बाहेर पडत नाही. याचं कारणच हे आहे की त्या जीवाला तेथे आत्मनिधी प्राप्त झाल्यानंतर, अनंत काळ रमल्यानंतर सुद्धा ज्याला तेथेच रती करण्याचा भाव होईल, अशा प्रकारचं ऐश्वर्य आणि समृद्धी आणि वैभव त्याला आत्मस्वरूपामध्येच प्राप्त झाल्यानंतर तो तेथून बाहेर पडण्याचा विकल्प अजिबात करत नाही. ही त्या स्वभावाची सामर्थ्य आहे, हे त्या स्वभावाचं वैभव आहे. अशा प्रकारच्या या स्वभाव वैभवाला जाणून आपण सुद्धा आपल्या आत्मस्वरूपामध्ये रमणता करण्याचा पुरुषार्थ करून मोक्षमार्गी बनावं, या मंगल भावनेसहित जय जिनेंद्र. जावाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवाणी मस्तक नमो सदा देत हूँ ठोक, सदा देत हूँ ठोक. जय बोलो द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय, जिन धर्म की जय.